पद्धतीने नारेगावची कारवाई तात्काळ झाली, त्या पद्धतीने तात्काळ कारवाईकडे संबंधित तक्रार केल्यानंतर होईल का? नाही, आम्ही त्यांना हे प्रश्नही विचारलं की तुम्ही या दिवसाची वाट का बघत होते की इम्तियाज जलील येणार आणि तुम्हाला तक्रार देणार. मी काय दिलं, त्यांचेच डॉक्युमेंट्स त्यांना दिलं, माझे डॉक्युमेंट्स नाही होते, त्यांचेच डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलेले आहे की मतलब लिहिलेले आहे की हे अनधिकृत आहे. आणि त्यांनी इथपर्यंत थांबलं नाही, त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही ते पत्र पाठवले आणि इलेक्शन डिपार्टमेंटला सांगितलं की हे इल्लीगल आहे, आता तुम्हाला याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सगळं मॅनेजर्स आहे का उसमें? हे अतिक्रमण काढणार नाही, इलेक्शन कमिशन त्याच्या बाबतीत काही निर्णय घेणार नाही आणि सगळे नियम जे आहे ते आमच्यासाठी लागू आहे, हे तर होणार नाही ना. रात्री तुम्ही मतीन पटेल यांच्या घराकडे गेले होते नारेगावमध्ये, तिथे तुम्ही काही नागरिकांना आवाहन केलं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं घर पुन्हा बनवून देणार आणि नगरसेवक करणार. तर याच्यावर पालकमंत्री म्हणाले की त्यांच्यावर हे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. काय पालकमंत्री थोडासा वेळ झालेला आहे, त्याला मी सांगतो की देशी दारू प्यायला थांबा, अंग्रेजी दारू घ्या दररोज, नाही तर खूप ऊन आहे. बडबड करण्याची एक मर्यादा असते, थोडासा त्यांनी संयम बाळगावा. आणि मी अशा प्रकारच्या लोकांना काही जास्त महत्त्व देत नाही, म्हणून ते दररोज 3 तास 4 तास मीडियावाल्यांना बोलवतो आणि इम्तियाज जलील रात्री झोपतानाही ते किती वेळा माझं नाव घेत असेल मला माहीत नाही आहे करके. आणि पोलीस सक्षम आहे, पोलिसांना माहीत आहे की काय करायचं. जेव्हा मी भाषण देत होतो ना, ते गोधडीमध्ये झोपलेलं होतं, त्यावेळी पोलीस सुद्धा उपस्थित होती. पोलिसांना माहीत आहे मी काय बोललेलो आहे आणि त्यांना असं वाटत असेल मी काही अचूक बोललेलं आहे तर त्यांनी ते जे कारवाई करायची आहे ते करतील ना. तुम्ही काही एक्सपर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस अधिकारी नाही आहे, तुम्ही काही लॉयर नाही आहे, तुम्ही या शहरातला लुटून खाणारे एक भ्रष्ट नेता आहे फक्त. पुढे ते म्हणाले की उद्या कॅबिनेट आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांना सह आरोपी करा, या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, त्यांच्याशी चर्चा करा. तुम्हाला अर्बन टेररिस्ट असा तुमचा उल्लेख त्यांनी केला आहे. फक्त अर्बन टेररिस्ट नाही केलं त्यांनी मला काय जिहादी, अर्बन टेररिस्ट, निजामाची औलाद. मी त्यांना फक्त एक हे बोलतो की टेररिस्टची स्पेलिंग त्यांनी लिखून दाखवावी. टेररिस्ट जे शब्द आहे ना त्याची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवा. हे माझ्या शहराच्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे की अशा प्रकारचा पालकमंत्री आम्हाला लाभला आहे, ज्यांनी काय काम केलं मागच्या इतक्या वर्षामध्ये, तर फक्त लुटून खाण्याचं काम केलं त्यांनी. आणि आता उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, तुम्ही माझ्या बाबतीत तर मागणी करा, हे मागणी पण करा की इम्तियाज जलीलने माझ्या बाबतीत जे आरोप केलेले आहे की कशा प्रकारे मी विट्स हॉटेल आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली, SC समाजातली गोरगरिबांची जे जमीन होती वर्ग 2ची ते माझ्या मुलाच्या नावावर काळी मोल भावामध्ये कशा घेतली. तिसरा म्हणजे जे शेंद्रामध्ये जे रिझर्व्ह प्लॉट होता ट्रक टर्मिनसचा, ते स्वतः आपल्या मुलाच्या नावावर सगळं नियम धाब्यावर ठेवून ते कशा आपल्या नावावर करून घेतली. जे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर एक मोठा प्रकल्प उभे राहत आहे, कोट्यवधी रुपयाची जागा आहे, कशा प्रकारे त्यांनी काळीबोल भावामध्ये ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझी विनंती या माणसाला हे आहे की उद्या कॅबिनेटमध्ये माझ्या विरोधात जे तुम्ही तक्रार करणार आहे करा, पण मुख्यमंत्र्यांना हे पण आवर्जून सांगा की या माणसाने माझ्या विरोधात खूप माझा नुकसान केलेलं आहे, माझा इमेज खूप बर्बाद झालेली आहे. तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा जे आरोप मी केलेले आहे. आणि ते तसं त्यांनी केलं तर मला विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते हर्सुल जेलमध्ये आपल्याला मिळतील. त्यांचा सर इम्तियाज जलील हेच मुख्य या संपूर्ण नाशिक प्रकरणाचे जे आरोपी आहे, इम्तियाज जलीलच मुख्य आरोपी आहे. अभी आपने जो है म्युनिसिपल कमिश्नर साहब से मुलाकात की है, हिंदी का ही लगा रहा हूँ, मुलाकात की उसके बाद हमने है तो म्युनिसिपल कमिश्नर साहब जो